यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये मोदी विरोधकांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमादरम्यान हा संपूर्ण संघर्ष झाला। गाडीवर खरंच हल्ला झालेला आहे की हा बनाव आहे असा प्रश्नही उपस्थित होतोय। पुण्यामध्ये मोदी विरोधकांच्या गाडीवर हल्ला झाला, आपण बघू शकतो पुण्यातली ही दृश्य आहे। निर्भय बनो या कार्यक्रमादरम्यान हा संपूर्ण संघर्ष झालेला आहे। मोदी समर्थकांनी या गाडीवर हल्ला केलाय। तर या दरम्यान नक्की काय घडलं आपण पाहूयात। तर आता या घटनास्थळी नक्की काय सुरू आहे पाहूयात। आम्हाला गाडीवर आमच्या अशा रीतीने मारत होते की भारतात आता लोकशाही काय, भारतात आता राज्यच नाही, कोणाचं स्टेट नाही राहिलं, असं स्टेटलेस अशा प्रकारचं झालं। पोलिसांनी आधी काही काळ आम्हाला थांबवलं, आम्ही सगळं सहकार्य केलं। आम्ही पोलिसांना म्हणालो तुम्ही सांगाल तेव्हा जाऊ, पण पोलीस निघाल्यानंतर हे भेटले। हा तो आहे त्याने आम्हाला आणलं, याच्यासाठी आमचा चालक होता यांनी आम्हाला आणलं। हॅलो, माझं नाव वैभव कोटवडे। मी आसिम सरांच्या घरापासून स्विफ्ट गाडी घेऊन आलो। आसिम सरांच्या घरापासून भाजपच्या लोकांच्या गाडीच्या मागे पाठलाग होता। त्यांनी आमच्या गाडीवरती दगड मारले, गाडीच्या काचा फोडल्या, हंडी फोडली, शेपली, पण आम्ही घाबरलो नाही। मला आमच्या शहराध्यक्ष प्रश्न तक्ताबांचं संरक्षण होतं आणि निखिल सरांना आणि आसिम सरांना, कुशलकर सरांना मी इथं घेऊन। आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन कदम, आपण थेट पुण्यामध्ये जातोय। रोहन, नक्की काय भानगड झाली, काय इतका संघर्ष झालाय? खरं तर निखिल वाघेचा कार्यक्रम ठरल्यापासून जो आहे तो भाजपने याला तीव्र स्वरूपाचा निषेध केलेला होता आणि हा कार्यक्रम उधळून टाकण्याचा देखील इशारा भाजपने दिलेला होता आणि ते करून दाखवलेलं भाजपने पाहायला मिळत आहे। निखिल वाघे ज्या मार्गावर येणार होते त्या मार्गावरती भाजपने त्यांची विविध विशिष्ट ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते नेमले होते आणि निखिल वाघेंवरती हल्ला जो आहे तो पहिल्यांदा खंडोजीबाबा चौकामध्ये, ज्या ठिकाणी डेक्कनचा चौक मानला जातो, त्या डेक्कनच्या चौकामध्ये मोठा असा दगड निखिल वाघेंच्या गाडीवरती पुढून आणि पाठीमागून टाकण्यात आला। गाडीच्या दोनही काचा फोडण्यात आल्या। यावेळेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शाई आणि अंडी निखिल वाघेंवरती फेकलेली पाहायला मिळाली। यानंतर पुढे आल्यानंतर शास्त्री रोड लागतो आणि याच शास्त्री रोडच्या परिसरामध्ये देखील निखिल वाघेंची गाडी भाजपच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी अडवली।